नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 अंकांपर्यंतच्या संख्यांचं वाचन व लेखन करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, 5 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन हे प्रत्येकाला आलंच पाहिजे, कारण जोपर्यंत आपल्याला हे येणार नाही तोपर्यंत आपल्याला संख्याही वाचता येणार नाही आणि त्यावरचा कोणताही प्रश्न सोडवता येणार नाही। मग याचं अचूक लेखन वाचन येण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकक, दशक, शतक, हजार या पद्धतीने डावीकडे घरं काय होतात, वाढत जातात, है की नाही, त्या पद्धतीने। आता बघा इथे बघा, हे एककाचं घर असतं, त्याच्यानंतर दशकाचं घर, शतकाचं घर, एकक, दशक, शतक आणि हजार हे दशहजार, ह्या 5 अंकी संख्या। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9 एककपर्यंत एकक असतात। ज्यावेळेस 10 एकक होतो त्यावेळेस त्याचं काय होतं, 10 अंक होतो, म्हणजे 2 अंकी झाला। मग 10 एकक म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, एक दशक, हे लक्षात ठेवायचं आहे। 10 एकक म्हणजेच एक दशक। बघा इथे मी 10 हा अंक लिहिला, मग बघा आता 0 एकक आहे आणि 1 दशक आहे, मग 1 दशक म्हणजेच 10 एकक, 10 एकक म्हणजेच 1 दशक। आता बघा 10 दशक, आता सपोज इथे 10 दशक आहे, आता आपल्याला माहीत झालं आहे 1 दशक म्हणजे 1 वर 1 शून्य, मग आता हे 10 दशक आहे म्हणजे 1 वर अजून 1 शून्य म्हणजे किती येणार आहे, 100 ज्याला आपण म्हणतो। मग त्यालाच आपण काय म्हणतो, 10 दशक म्हणजेच 1 शतक, म्हणजेच किती, 100, ठीक आहे। आणि हे 10। आता बघा 10 शतक, आता 10 शतक म्हणजे किती, 10 शतक म्हणजे 2 शून्य, हे किती झाले, 1000 झाले। मग त्यालाच आपण काय म्हणतो, 1000। हजारलाच आपण सहस्त्र सुद्धा म्हणतो, 1 सहस्त्र असं सुद्धा आपण म्हणतो, ठीक आहे, 1 सहस्त्र किंवा 1000। आता बघा 10,000 आहे, 10,000 म्हणजे काय, बघा 10 आणि हे 1000 म्हणजेच किती झाले, 10,000 म्हणजे 1 दशहजार। आता बघा हे झालं एकक, दशक, शतक आणि हजारापर्यंत। आता बघा ज्यावेळेस आपण असं म्हणतो की 2,500, 2,500, 2,500, त्यावेळेस आपल्याला अंक लिहिता येणं, बरोबर लिहिता येणं खूप गरजेचं आहे। मग त्यासाठी काय लक्षात ठेवायचं आहे, तर बघा ह्या काही गोष्टी। आता पाव म्हणजे काय, बघा पूर्ण म्हणजे हा पूर्ण गोल, बघा इथे मी पूर्ण काढते, पूर्ण म्हणजे हा पूर्ण गोल, जसं की हा 100 आहे तर 100चा पावभाग म्हणजेच किती, त्या गोलाचा हा एक पावभाग झाला, ठीक आहे। आता बघा ह्या गोलाचा हा आपण अर्धा भाग या पद्धतीने दाखवतो, आणि या गोलाचाच पाऊण भाग म्हणजे काय, 3 पावभाग, 1 2 आणि हा 3, ह्याला काय म्हणायचं आहे, पाऊण भाग। आता हे फक्त झालं पूर्ण, पाव, अर्धा आणि पाऊण। आता हे शतकामध्ये, हजारामध्ये आणि दशहजारामध्ये कसं लिहायचं ते बघूया। आता बघा पूर्णमध्ये 100, शतक म्हणजे किती, 100, शतक म्हणजे किती, हे 100, आणि 100चा पावभाग म्हणजे किती, 25, 100चा पावभाग म्हणजे 25, आणि या 100चा अर्धा भाग म्हणजे किती, 50, आणि याच शतकाचा म्हणजे 100चा पाऊण भाग म्हणजे किती, 75, पाऊण भाग म्हणजे किती, 75। मग बघा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता 1000, 1000 आपण असं लिहितो, मग हजाराचा पावभाग म्हणजे किती, 250, इथे फक्त आपण 1 शून्य दिला। हजाराचा अर्धा भाग म्हणजे किती, 500, ह्या 50 वर 1 शून्य दिला म्हणजे तो हजाराचा अर्धा भाग झाला। आता या हजाराचा पाऊण भाग म्हणजे किती, 750, ठीक आहे। आता आपल्याला शतकाचा पावभाग, अर्धा भाग, पाऊण भाग लक्षात आला। तसंच सेम हजाराचं पण आहे, हजाराचं पण काय, पावभाग,
अर्धा भाग आणि पाऊण भाग. आता येऊया दशहजाराकडे. आता दशहजाराचा बघा पाव दशहजार. दशहजार म्हणजे किती? तर बघा हे 10 आणि हे 1000. आता ह्या दशहजाराचा पाव भाग म्हणजे किती झालं? 2500. दशहजाराचा पाव भाग म्हणजे 2500 झालं. या दशहजाराचा अर्धा भाग म्हणजे किती झालं? 5000. आणि या दशहजाराचा पाऊण भाग म्हणजेच किती? 7500. बघा या पद्धतीने जर तुम्हाला हे समजलं तर कोणताही अंक अक्षरामध्ये लिहायचा असू दे किंवा अक्षरामधला अंक संख्येमध्ये लिहायचा असू दे, तुम्हाला सहज ते लिहिता येणार आहे. आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात राहील. बघा इथे आपण हे उदाहरण घेतलं आहे. आता इथे काय घेतलं आहे आपण? 90,090 घेतलं आहे. आता बऱ्याच वेळेस मुलांना सहज लिहिता येतं 90,000 म्हणजे त्याच्यावर 3 शून्य असतात पण शेवटला 90 लिहितात म्हणजे 90,090 असा अंक येणार. पण ज्यावेळेस कन्फ्युजन असतं त्यावेळेस काय करूया? या पद्धतीनं घरं मांडायची आहेत. एकक, दशक, शतक, हजार आणि हे दशहजार. आता 90,000 आहेत. 90 म्हणजे नवावर शून्य आणि 1000 म्हणजे हे 2 घरं पाहिजेत, 1000 आणि दशहजार. मग बघा इथे 90,090 आहेत. मग हे शेवटला फक्त 90. इथे शतकाच्या घरात काही नाही म्हणजे शून्य देतो आपण. ठीक आहे. आता बघा हा अंक बघा हे महत्त्वाचं आहे. 45,000. आता आपण काय करूया? 45,000 आहेत. हजाराचा पाऊण भाग हवा आहे ना आपल्याला. मग हजाराचा पाऊण भाग म्हणजे 750. मग इथे शेवटच्या घरामध्ये आधी लिहून घेऊया 750. ठीक आहे. कारण 1000 आहे. हजाराचा पाऊण भाग म्हणजे 750. मग 45,000 आता म्हणजे 45,000ला पावभाग कमी आहे. मग 45मधून 1 कमी करूया 44. मग इथे काय लिहूया? 44,750 म्हणजेच 45,000. बघा या पद्धतीनं आपल्याला ही गणितं सोडवायची असतात. प्रश्न सोपाच आहे, अवघड काहीच नाही. कॅल्क्युलेशन तर काहीच करायचं नाही आहे. फक्त आपल्याला काय केलं पाहिजे? हे या पद्धतीने योग्य मांडता आलं पाहिजे. यावरची आणखी गणितं आपण वेगवेगळ्या प्रकारची गणितं पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आत्ता आपल्याला फक्त हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित नवीन प्रश्नांसहित. तोपर्यंत नमस्कार. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.